की महाराज थोड़ा होम दे। भारत माता के, भारत माता के, जय जय श्री राम, जय श्री राम। आता काही दाढी कुरवत बसले असतील. उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, मी मराठीमध्ये पण बोलणार, हिंदीमध्ये पण बोलणार आणि त्या जिहाद्यांना ज्या भाषा कळते त्या भाषेमध्ये पण बोलणार. म्हणून त्याची काही चिंता करू नका. आजचा जो मोर्चा आपण काढलाय, माझ्या अगोदरच्या तरुण मित्राने मोर्चाच्या मागचे हेतू आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलेला आहे. बांधवांनो, आज आपण कुठलाही आमदार, खासदार, कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण इथे जमलो नाहीये, पण एक हिंदू म्हणून आपल्या इकडच्या हिंदू समाजाला ताकद दाखवण्यासाठी आणि देण्यासाठी आपण आज इथे उपस्थित आहोत. आज ज्या भागामध्ये आपण उभे आहोत, मानकोड असेल, शिवाजीनगर असेल किंवा हा जो 90 फीट रोड असेल, मला खरंच या निमित्ताने विचारायचं आहे की हा भाग आमच्या मुंबईमध्ये M1 मध्ये येतो की या भागाला मला आता मिनी बांगलादेश म्हणायला लागेल. जेवढं बांगलादेशमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान नसतील तेवढे मला सांगा, जेव्हा फाळणी झाली, जेव्हा पार्टिशन झालं, तेव्हा पाकिस्तान हे मुसलमान राष्ट्र म्हणून ओळखलं गेलं. जिथे लोकसंख्या सगळी मुसलमानांची आहे त्या पाकिस्तानमध्ये मुसलमान राष्ट्र म्हणून पाकिस्तान ओळखलं गेलं. आणि ज्या देशामध्ये, ज्या भारत देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे, 90% हिंदू आहेत, त्या भारताला आपण हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला ओळख मिळालेली आहे. पण आज जरा तुम्हाला सगळ्या जणांना विचारायचं आहे, हे जे काय मानकोड, शिवाजीनगर आणि या परिसरामध्ये राहणारे माझे हिंदू समाजाचे जे लोक आहेत, तुम्ही आज जरा ह्यांच्या मोहल्ल्यामध्ये तरी जाऊ शकता का? उभं राहून तिथे जय श्री रामचा नारा तरी देऊ शकता का? आज आपल्याला हा मोर्चा इथून का वळवायला लागला? कारण का पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तिथे जाऊ नका, तिथून गेला तर काही होऊ शकतं. एवढी दहशत त्या लोकांनी तुमच्या मुंबईमध्ये, हिंदूंच्या मुंबईमध्ये तयार करून ठेवलेली आहे की आज तुम्ही त्यांच्या एरियामध्ये पण जाऊ शकत नाही, त्यांच्या एरियामध्ये चालू शकत नाही, त्यांच्या एरियामध्ये तुम्ही उभं राहून तुमच्या देशात, तुमच्या राज्यात, तुमच्या मुंबई शहरात जय श्रीराम आणि वंदे मातरमचा नारा पण देऊ शकत नाही. एवढी धाक आणि भीती या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी तुमच्या मुंबईमध्ये तयार केलेली आहे बांधवांनो. आणि आपण सगळेजण खुल्या डोळ्यांनी बघतोय, ही परिस्थिती पाकिस्तान मधली नाही आहे. पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती असते तर मान्य होतं की ठीक आहे, मुसलमानांचं राष्ट्र आहे, मुस्लिम राष्ट्र आहे, इस्लाम राष्ट्र आहे, तिथे अगर आपल्याला जय श्रीराम म्हणायला देत नसतील, कारण का ठीक आहे, तिकडे आम्ही हिंदू म्हणून आम्ही अल्पसंख्या आहोत, मायनॉरिटी आहोत. हो, पण ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या मुंबईमध्ये, ज्या भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या अगर 90% असेल आणि हे उरले सुरले फक्त 10% मध्ये हिरवे साप अगर वळवळीत असतील आणि तरी तुम्हाला तुमच्या हक्काने तुम्ही श्वास देऊ शकत नसाल, तर मग तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न तुम्ही आज स्वतः प्रत्येकाला विचारला पाहिजे. अरे जी धाक आणि भीती, अहो कुठल्याही या अधिकाऱ्याला विचारा, या महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारा, या म्हाडाच्या अधिकाऱ्याला विचारा,
इकडे जी काही मस्जिद इथे बनवून ठेवली आहे पूर्ण त्यांचा चिट्टा पिट्टा जाणलाय, पूर्ण व्यवस्थित नागडे करून जाणारे अधिकाऱ्यांना नाही सोडणार. मी या कोणाच्या पण बापाला पण घाबरत नाही, हे लक्षात ठेवा. आज या प्रत्येक अधिकाऱ्याचं नावासकट नाव घेऊन तुम्हा लोकांना नागडे करून जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी समजून घ्या. ही जी काय इकडे म्हाडा कॉलनी आहे तिथे ही जी काही नूर आहे इलाही मस्जिद जी आहे ती म्हाडाच्या जमिनीवर आहे. म्हाडाचे अधिकार त्या जमिनीवरचे आहेत. आणि मग कोणी अधिकार दिले? तुम्ही मला एक हिंदू म्हणून तुम्ही एक साधा प्रश्न सांगा. कुठल्याही मोकळ्या जमिनीवर चला तुम्हाला मी सांगतो की उद्या जावा आणि तिकडे एक छोटस मंदिर तरी बांधायला प्रयत्न करा. म्हाडाच्या जागेवर मिळेल का तुम्हाला? देतील का? लगेच येणार तावाने नाही लगाने का इधर ये देखो म्हाडा का नियम आहे. अरे तुझ्या गांडीत ताकद आहे ना तर जाऊन सांगण्यात बांगलादेशी मुसलमानांना जाऊन सांगण्यात ना. आता भेटलेला मला एमओडच्या ऑफिस मध्ये तो म्हाडाचा ऑफिसर चड्डीत मुतत होता, एक शब्दाला उत्तर द्यायला जमलं नाही त्याला. मी त्याला सांगितलं 8 दिवसामध्ये पुढच्या 8-15 दिवसामध्ये अगर ती माझी जागा मोकळी झाली नाही ते अनधिकृत तो काय ढाचा आहे ज्याला हे लोक मस्जिद म्हणतात तो अगर पडला नाही तर 15व्या दिवसात त्या जागेवर आम्ही बुलडोजर येऊन घेऊन जाऊ आणि जागा साफ करून जाणार आम्ही. नाही विचारत बसणार तुम्हाला. तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगू का? आश्चर्याची गोष्ट सांगतो ते त्या जमिनीवर जी ती काही मस्जिद आहे ना नूर इलाही त्याला तोडण्याची ऑर्डर बघा माझ्या हातात आहे. आणि या ऑर्डर कधीचे आहे? हे ऑर्डर आहे 22/1/2023 चे. आपलं एक साधी झोपडी हिंदूंची एक साधी झोपडी आहे 24 तास तरी ठेवतात का? शेमड्यासारखे येऊन आपल्याला कारण सांगतात, आपल्याला तोडून जाण्याची धमकी देतात. आणि हे 22/11/2023 पासून स्पष्ट ऑर्डर लिहिले, ऑर्डर वाचून दाखवून सदर बाब ही महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 52 मधील तरतुदीचा भंग करणारी आहे. करिता सदर नोटीस प्राप्त झाल्यापासून 15 दिवस आज आपणातर्फे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ काढून टाकण्यात यावे, अन्यथा आपल्या विरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 कलम 52 व 57 मधील तरतुदी अनुसार सक्तीचे उपयोजना करून अनधिकृत बांधकाम तोडणे, अनधिकृत बांधकाम तोडण्याचा खर्च वसूल करणे व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. आता ह्या नोटीस आल्यानंतर 15 दिवसामध्ये अगर ती जमीन साफ झाली नाही तर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पगार मला द्यावा, कारण का मीच त्याचं काम करून टाकणार आहे. आणि नुसतं साफ करणार नाही, तिथे उभे राहून किमान अर्धा तास जय श्रीरामच्या नारा देणार आम्ही लोक. आमच्या इथे ही सगळी मस्ती करायची नाही. हे जे काय 90 फीटचा जो रोड आहे, तुम्ही मला सांगा या 90 फीटचा रोड आज जिथे हा मोर्चा आहे तिथे तुम्ही अन्य वेळी उभा तरी राहू शकता का? हे जे काय अनधिकृत फेरीवाले येतात, पोलीस बांधवांना मी विचारेन जरा एक तरी या फेरीवाल्यांना जे टोपी घातलेले फेरीवाले असतात गोल टोपी त्यांना विचारा, अरे बाबा तू इधर का है तो तेरा आधार कार्ड या ऍड्रेस का दिखा जरा, विचारून बघा. एकाचा आधार कार्ड इकडचा नसणार, एक स्थायिक इकडचा नसणार. म्हणजे इकडे अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान आणून उभे करायचे, हॉकर्स उभे करायचे, फेरीवाले उभे करायचे. आणि उद्या आमच्या जेव्हा माता भगिनी इथून चालणार हे सगळे अनधिकृत फेरीवाले आमच्या माता भगिनींना छेडणार, टिंगल टवळकी करणार
आणि आमच्या कुठलेही पोलीस बांधव त्यांना हात लावायची हिंमत करणार नाही. मग आता आम्ही बघत बसायचं काय? यापुढे अगर ही नाटकं या 90 फीट रोडवर बंद झाली नाही तर माझेही हिंदू फेरीवाले इथे येऊन उभे राहतील आणि जे जे गोल टोपीवाले आहेत ना त्यांना इथून कमी करण्याचं काम आम्हीच करू या निमित्तानं. आता बस झालं. अरे मुंबई महापालिकेच्या अधिकारींना तुम्हाला स्वतःची ड्युटी करायला येत नाही, तुम्हाला स्वतःची खुर्ची तुम्हाला ती का दिली आहे ढुंगणाखालती ती तुम्हाला कळत नसेल तर तुमचं काम आम्ही करू. तुम्हाला दाखवू मुंबई महापालिकेचे काम कसं असतं. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच चालणार, बाकी कुठलाही शरिया कायदा चालणार नाही. तो काय पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये करायचे काय शरियाच्या नावाने तुम्हाला नंगा नाच करायचा आहे तो इथे चालणार नाही. इथे आमच्या डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच चालणार, आम्ही तोच पाळणार आणि ज्याला पाळायचं नसेल त्याला 2 पायावर घरी पाठवणार नाही. एवढी शपथ आजच्या निमित्ताने आपल्याला घ्यायची आहे. घ्यायची नाही. नुसतं उगाच बोलू नका. कार्यक्रम केल्यानंतर फोटो पाठवायचे, विचारायला फोन करू नका. ट्रॉम्बेमध्ये आता विचार करा ही केवढी घातक गोष्ट आहे. ट्रॉम्बेमध्ये तिथे बीआरसीकडे बीआरसी आता ऑइल कंपनी एवढ्या मोठीतल्या मोठी तिथे चुकून काय घडलं आपण सगळ्याच्या सगळे राख होऊन जाऊ, हा की नाही? तुम्ही विचार करा त्या बीआरसीच्या इथे जे संरक्षण भिंत आहे तिथे जरा फेरफटका मारा. मी माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगेन मुद्दामून त्या बीआरसीच्या इकडची संरक्षण भिंती जाऊन पहा. त्या संरक्षण भिंतीला लागूनच एक मदार बांधली आहे, मदरसा बांधला आहे आणि तिथे सगळे अनधिकृत पद्धतीने तिकडे राहत आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये 4-4, 5-5 आधार कार्ड घेऊन दिले आहेत. हे सगळे रोहिंग्या आणि बांगलादेशींची वस्ती तिथे वाढत चालली आहे. म्हणजे उद्या त्या लोकांनी मनात आणलं की इकडचा हिंदू समाज साफ करून टाकायचा, नुसतं तिथे बाजूला काडी टाकणार आणि मुंबई पुरी साफ होऊन जाणार. हे राष्ट्रीय सुरक्षेचा विषय तुमचा आणि आमच्या घरातला हे भांडण नाहीये. उद्या अगर त्या बीआरसीला काहीतरी झालं तर मुंबई ही राख रंगोळी होऊन जाईल अशी परिस्थिती मुंबईमध्ये तयार होणार आहे. आणि जेव्हा आमच्या सहकार्याने तो इथे एक मुंबई महापालिकेमध्ये हर्षद काळे नावाचा एक नालायक अधिकारी आहे, तो आज माझ्या रेडारवरून वाचला कारण मी आलो म्हणून साल्याने सुट्टी घेतली. पुढच्या वेळी ना बोलता येणार त्याच्याकडे आणि त्याला ना त्याचा व्यवस्थित कार्यक्रम येऊन करून गेलो ना ते मी नावाचा नितेश राणे नाही. त्याला पण समजून दे तुला ही जी बीएमसीची नोकरी दिली आहे ती काय बिर्याणी खाण्यासाठी नाही दिली आहे, ह्यांच्या जागा पुरवण्यासाठी नाही दिली आहे. आमची सेवा आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुला ती बीएमसीची नोकरी दिली आहे. आणि तुला ते करायला जमत नसेल तर जा कपडे बदल, शेरवानी घाल, टोपी घाल आणि जा त्यांच्या घरात भांडी धुत बस. आम्हाला नकोच तू तिकडे मुंबई महापालिकेमध्ये. म्हणून यापुढे त्या हर्षद काळेला पण सांगेन, असतील तुझे लोक इकडे सांगत असतील नितेश राणेंनी फार शिव्या घातल्या रे बाबा तुला, व्हिडिओ दाखव माझा त्याला, तुझं नाव घेऊन सांगतोय तू तिकडचं अतिक्रमण अगर वेळेत काढलं नाही बीआरसी तिकडचं. मला तिकडे अगर स्वच्छता मोहीम झालेली दिसली नाही तर तुला बुलडोजरवर बसून मी तिकडची बुलडोजर एकच त्या बाजूने फिरून टाकेन, तिथे नाही बघणार तुला, विचारत नाही बघणार तुला. कांदळवनची जागा आहे इकडे. आता कांदळवन बद्दल आमच्या पोलीस खात्याने आणि अन्य प्रशासनाच्या लोकांनी सांगावं मला, कांदळवनच्या याच्यामध्ये किती कडक नियम आहे. साधं एक झाड किंवा एक पत्ता पण फोडला तुम्ही लोकांनी कापला ना डायरेक्ट 3 ते 6 महिन्याची शिक्षा आहे. तिथे हे लोकांनी कांदळवन जाळले, तिथे अनधिकृत वस्ती बसवत आहेत. सगळे रोहिंग्या आणि बांगलादेशी तिथे त्या कांदळवनावर येऊन राहायला सुरू केलंय. तरी आमचं प्रशासन चिकार त्याच्याबद्दल काय बोलणार नाही, चिकार बोलणार नाही.
म्हणजे कोणाचं राज्य आहे, काय चाललंय, नियम पाळण्यासाठी तुझं कोणच काय नाहीये का? CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।